जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील येणाऱ्या भागाचा एक जबरदस्त रिव्ह्यू। यामध्ये आपल्याला बघायला मिळतं जानकी सीसीटीव्ही फुटेज मध्ये जो माणूस दिसतो त्याचा तपास करते आणि त्याला घरी घेऊन येते आणि सर्वांसमोर सांगते की हाच तो माणूस आहे ज्याने डीएनए टेस्टचे सॅम्पल अदलाबदली केले होते व हा सगळा ऐश्वर्याचा डाव होता, ऐश्वर्याचाच प्लॅन होता असं जानकी सांगत असते। परंतु तो माणूस पलटी मारतो। तो म्हणतो, जानकी मॅडम तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं की असं करायला, मी तुमच्या सांगण्यावरूनच हे केलेलं आहे। हे ऐकून मात्र सुमित्राला खूपच राग येतो व सुमित्रा जानकीला म्हणते, जानकी तुझ्यासारख्या खोटारड्या बाईला मी या घरामध्ये एक क्षण देखील राहू देणार नाही, आणि तिला पकडते व घराच्या बाहेरच्या दिशेने फेकते व ती उंबरठ्यावर जाऊन पडते। यावर जानकी म्हणते, माफ करा आई, मी या घरातून जाणार नाही। जोपर्यंत ऐश्वर्या आणि या खोट्या बाईचा खरा चेहरा तुमच्या समोर आणणार नाही तोपर्यंत तर जाणारच नाही। तर मित्रांनो, असा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर आता खोट्या कबुलीमुळे जानकी घराबाहेर जाणार का व सर्वजण तिला घराच्या बाहेर काढणार का, हे पाहणे खूपच सस्पेन्सेबल राहणार आहे। तर बघत राहा आणि अशाच रिव्ह्यूज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।